भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तांत्रिक तसेच गोपनीय माहिती संकलित करून तिचं विश्लेषण करून सदर खुनाच्या घटनेचा तात्काळ छडा लावून यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकानं तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक व गोपनीय माहिती संकलित करून येथील फिर्यादी यांच्याकडून घडलेल्या घटनेवेळची इत्थंभूत माहिती घेऊन सदर संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचा अथक प्रयत्न सुरू केले होते। यातील अज्ञात आरोपी हे परांगता झाल्यानं त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी वर नमूद कसोटीनं प्रयत्न करून त्यांना मागोवा घेत असताना संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांना संशयित इसम नामे सौरभ संतोष निकम वय 23 राहणार MSCB रोड बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली, विनायक विक्रम सावंत वय 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळ्या जिल्हा सांगली यांनीच सदरचा खून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील वर नमूद पोलीस पथकास रवाना करून संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील वर नमूद पोलीस पथकानं तात्काळ कारवाई करत फिर्यादी पोलीस ठाण्यास आल्यापासून 5 तासांच्या आत नमूद संशयित इसमांना थरारक रीतीनं पाठलाग करून 30/7/2026 रोजी पहाटे शितापीनं ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता येथील संशयित सौरभ संतोष निकम याचे वडील संतोष निकम हे कृपामाई MSCB सबस्टेशन मिरज इथं मेरको कंपनीकडून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून त्यांच्यावर यातील मयत MSCB सबस्टेशन ऑपरेटर नामे सुधीर पंडित लाटोड यांचा दिनांक 29/7/26 रोजी सायंकाळी किरकोळ वाद झाला होता। त्याच्या रागातून यातील संशयित सौरभ संतोष निकम याने त्याचा साथीदार संशयित विनायक विक्रम सावंत यांच्यासह मोटरसायकलना कृपामाई MSCB सबस्टेशन मिरजच्या ऑपरेटर रूम इथे जाऊन एका लोखंडी बारनं यातील मयत MSCB सबस्टेशन ऑपरेटर नामे सुधीर पंडित लाटोडे यांच्या डोक्यात चेहऱ्यावर जोरात मारून त्यांचा खून केला असं निष्पन्न झालं। त्यांना सदर गुन्ह्याची तपासकामी अटक केली असता सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज करतात। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील वर नमूद पोलीस पथकानं सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची कोणतीही माहिती उपलब्ध नसताना अत्यंत हुशारीनं त्यांच्याबाबत तांत्रिक व गोपनीय माहिती प्राप्त करून सदर आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 5 तासात जेरबंद करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी केली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्यांची गुन्हेगारी कृत्याचा बिमोड करण्याची उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अशा सराईत गुन्हेगारांच्या बाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचं सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज जिल्हा सांगली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।